शिवराय गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आपण चाललोय कोल्हापूरला ज्योतिबाला. सो आपले सगळे मित्र आहेत सोबत. रोहन आहे, दादा आहे, सूरज भाई आहे. किधर से आहे? डायरेक्ट गोवा से. गोवा से. सो चला ब्लॉग कंटिन्यू करा. तुम्हाला दाखवू आजची मजा. देवाचं दर्शन पण करूया. सो चला. काय करत चाललोय पेट्रोल पंप मध्ये. पेट्रोल वगैरे टाकून घेतलंय. टाकून आता निघायचं बोलतोय. सो तर आता मी आहे आमच्या गावाच्या जस्ट बाजूला. पाहू शकता आमच्या गावाकडचा व्ह्यू. तुम्हाला जर आमचं गाव आवडलंय तर नक्कीच एक लाईक करा. रोहन काय बोलतो बाकी? काय नाही बाकी मजेत? मजेत. कशी चालली भरती? एक नंबर. या टायमाला पट्टा आहे. पट्टा नाही, फर्स्ट टाइम है. फर्स्ट टाइम आहे. जो होएगा देखा जाएगा. हाँ देखा जाएगा. सो तर त्याला भावाला पण ऑल द बेस्ट आहे भरतीसाठी. आमच्यातली सगळी पोरं म्हणजे 90% पोरं तर भरतीच, दुसरं नाही. बाकी जी मुंबई पुण्याकडे गेले त्यांचा विषय नाही. जेवढी गावाला राहिलेत 1600 शिवाय विषयच नाही. सातारा बोलते. तर आता आम्ही थांबलेलो, नाश्ता वगैरे केला आणि आता आम्ही आहे आष्ट्यामध्ये. 5 मिनिटं ब्रेक घेतला, चाय पिलो, नाश्ता केला. सो तर ब्लॉग कंटिन्यू बघा. पुढे खूप मजा येणार आहे. आणि प्लस ज्योतिबा रायाचं दर्शन करायला भेटणार. आणि तिथून पण पुढचा प्लॅन आहे. ज्योतिबा तर आपला लवकर झाला तर आपण पुढेही जाऊ. सो चला ब्लॉग कंटिन्यू करा. थांबलोय पेठ वडगाव मध्ये चाय प्यायला. चहा तर क्वालिटी आहे. श्रीमंत शेतकरी अमृतुल्य. रोहन भाऊ, चहा कसा होता? क्वालिटी विषय. सूरज दादा, क्वालिटी कशी आहे? आपलं मराठी भाऊ आहे. काय बोलतो भाऊ, कसं चाललंय? एकदम मजेत. श्रीमंत शेतकरी भावाचा ब्रँड आहे पेठ वडगाव मध्ये. कधी आला तर नक्की विजिट करा. चहा तर क्वालिटी आहे, नक्की एकदा भेट द्या. श्रीमंत शेतकरी. काहीच आता आम्ही आलोय पोहोचताना ज्योतिबाच्या मंदिरावरती. आता आम्ही आहे ज्योतिबाच्या घाटात. बघू शकता तुम्ही घाट. तर सकाळी लवकर निघायचा विचार होता, पण थोडस फिसकटलं. अजून एक जोडीदार होता सोबत, त्याचा जरा घरून फोन आला अर्जंटमध्ये, म्हणून तो गेला नाही. त्यासाठी थांबावं लागलं, म्हणून थोडा लेट झाला आम्हाला. आता तर आम्ही तिकडे ट्रिपची तिकट गाडी आलो. सो तर तुम्ही ज्योतिबाच्या घाटातला व्ह्यू बघू शकता. काही तर आता ज्योतिबाचा घाट क्रॉस होता आमच्याकडून. मला मी थोड्याच मिनिटांचा उदी आपल्या दख्खनच्या राजाचं असे हे मंदिर. ट्रक बंद पडले, गाडी बंद पडले गाडी. तो इतक्या भल्या मोठ्या घाटामध्ये शक्य करून गाड्या चढवू नका. तुम्ही बघू शकता ज्योतिबाचा डोंगर. कमी थोडेच मिनिटांचा उदी दख्खनचा राजाचं मंदिर आपल्या समोरच. 5 मिनिटांच्या उदीवर तो पोचतोय. तुम्हाला सगळं दाखवतो. फक्त ब्लॉग कंटिन्यू लास्ट पर्यंत बघा. शाळेतील सहल आपल्या ज्योतिबाच्या मंदिरात ही एक जुनी आठवण आहे गाईज. ज्या काळात आम्ही पण शाळेत होतो तेव्हा असंच मंदिरात कुठे कुठे म्हणजे काळात ना, म्हणजे असं वॉटर पार्क, रिसॉर्ट असं कुठंच नाही. म्हणजे आजपर्यंत मला आठवत नाही मी असं कुठे सहलीला गेलोय वॉटर पार्क वगैरेला. आता ते मित्रांसोबत जाणं होतं, पण शाळेच्या काळात तेव्हा मी 6वी 7वीला होतो तेव्हा गणपती मंदिर, गणेशपुरी असे कुठे कुठे फक्त देवस्थान, नाही तर असं कुठलं म्युझियम असं तिथं बघायसारखं असेच ठिकाणी. मग ते दिवस आठवले त्या मुलांना बघून, छोट्या छोट्या. खूप भारी दिवस होते काहीच. तुम्हाला इथूनच मी आपल्या ज्योतिबाच्या कळसाचं दर्शन करून देतो. तुम्हाला कसं वाटलं घाटात ना? भारी भारी. दोन कसं वाटते घाटात ना? घाट आहे काही तिथं आणि घाटात आम्ही उभे आहे. आणि तुम्हाला इथून मी मंदिर दाखवतो.
बघू शकता. दख्खनचा राजा ज्योतिबा माझा, हेच आपल्या दख्खनच्या राजाचं मंदिर. सो तर चला तुम्हाला आतमधून दर्शन करून देतो. गाडी वगैरे पार्क केली, स्वतः निघतो, जरा फ्रेश होतो आणि मग मंदिरात जातो. धूळ मातीने अवतार खूप खराब झालाय, थोडंसं फ्रेश होतो आणि मंदिरात जातो. तर फ्रेश वगैरे झालोय आणि आता आम्ही आलोय मंदिरात. नारळ हार फुल घेण्यासाठी थांबलोय आता. मंदिराच्या बाहेर आहे, मेन कमान आहे मंदिराची. तर मंदिराच्या आतला गाभारा बघू शकता तुम्ही. दर्शन करून येतो, तोपर्यंत तुम्ही मंदिराचे व्हिडिओ बघून घ्या. चला, जय शिवराय. ज्योतिबाच्या नावाने गाभारा बघू शकतो तुम्ही. दर्शन वगैरे पूर्ण झालंय. आतमधलं तुम्ही दर्शन वगैरे पूर्ण करून आले आणि आतमध्ये बघू शकता तुम्ही. ज्योतिबाच्या नावानं सांग मध्ये तुम्ही वरतून नाही का शिड्या उतरून जर खाली आलात तर इथं आपल्या दादाचं दुकान आहे. काय बोलतो भाऊ, कसं चालू आहे, कसं चाललंय बाकी? सो नक्की विजिट करा. पाहू शकता शिड्या उतरून जर तुम्ही खाली आलात, साईडला जे भावाचे दुकान आहेत पूर्ण. सो विजिट करा नक्कीच. दर्शन वगैरे करून आलो आता आम्ही. प्रसाद वगैरे घेतला घरी जायसाठी, मूर्ती घेतली आणि आता आम्ही निघतोय. सो चला तर ब्लॉग कंटिन्यू करा, पुढचा प्लॅन बघा. मित्रांनो आता घाट उतरून खाली आलोय. सो तर चला बघू पुढचा प्लॅन काय आहे. सो तर चला निघतो आता इथून, पुढचा प्लॅन बघतो काय. एक काम कर तर मित्रांनो आता आपण तासगाव मध्ये थांबलो आणि मी आता नाश्ता करायला थांबलो. खूप भूक लागली, बोलून नाश्ता करून घेऊया. रोहन भाऊ काय विषय, टेस्ट कशी? एक नंबर. एक नंबर. खायच्या आधी कशी आहे टेस्ट? एक नंबर टेस्ट वारे क्वालिटी. तर आता नाश्ता वगैरे करतो आणि काय बोलतो, मिसळची टेस्ट कशी? टेस्ट भारी. मिसळची टेस्ट भारी. रोहन टेस्ट कशी? काय मिसळची टेस्ट ठीकठाक आहे. एकदा तासगावमधील गणेश मंदिरच्या अपोजिटला मिसळचं दुकान आहे, एकदा येऊन टेस्ट करा आणि व्हिजिट करा. तर चला ब्लॉग लास्टपर्यंत बघा, एंडपर्यंत बघा. सो तर काही आता गावात आलोय, शेवटचा चाय पितोय. सो तर आप्पाच्या आयडीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो तर असंच मला सपोर्ट करा. जय शिवराय, टाटा, बाय बाय अँड गुड नाईट.